नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। मित्रांनो, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदाची वॅकन्सी आलेली आहे आणि ही वॅकन्सी कुठलीही परीक्षा नाही आहे। याच्यामध्ये तुमचा जो गेटचा स्कोर आहे 2023 चा 24 चा आणि 25 चा याद्वारे तुमची भरती केली जाणार आहे। जवळपास 900 पेक्षा जास्त पदांसाठी हे रिक्रुटमेंट होणार आहे। कोणत्या कोणत्या ब्रांचेस असतील त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि स्वतंत्र दिनानिमित्त इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर तुम्हाला फ्लॅट 30% ऑफ मिळणार आहे, म्हणून तुम्ही आजच इंडिया हा कोड यूज करा आणि तुम्हाला पाहिजे असलेली ती बॅच तुम्ही नक्की जॉईन केली पाहिजे। बघा, वॅकन्सी जर पाहिलं बघा, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चर तर याच्या 11 पोस्ट आपल्याला पाहायला मिळतात। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 199 जागा आहेत। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल 208 जागा आहेत। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स याचे 527 सर्वात जास्त जागा आहेत। आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर याच्या किती आहेत, 31 जागा आपल्याला इथं बघायला मिळतात। तर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर इथं ही जाहिरात आलेली आहे। पुढे प्रत्येकासाठी क्वालिफिकेशन दिले, जसं की आर्किटेक्चर साठी काय पाहिजे, बॅचलर डिग्री इन आर्किटेक्चर अँड रजिस्टर विथ काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर। तसेच त्याने गेट्स दिली पाहिजे 23 ची 24 ची किंवा 25 ची, कोणती एक गेट त्याने दिली पाहिजे, मल्टिपल दिली असेल तरी चालतील। पुढे बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल वाल्यांसाठी बीई सिव्हिल पाहिजे, 23 24 25 ची गेट डिग्री पाहिजे। पुन्हा इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंप्लीट पाहिजे। इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे कंप्लीट केलेलं पाहिजे। आणि आयटी साठी CS IT इलेक्ट्रॉनिक्स और MCA हे जे आहे तर ते कंप्लीट पाहिजे, तर तो तिथं फॉर्म भरू शकतो। पुढे एज जे आहे तर ते 27 वर्ष आहे मॅक्सिमम, आणि 27/9/2025 ही त्याची कट ऑफ डेट आहे, म्हणजे या दिवशी पूर्ण पाहिजे। SC ST साठी 5 वर्षाचं तुम्हाला रिलॅक्सेशन मिळणार आहे। ओबीसी ज्यांच्याकडे NCL आहे त्यांना 3 वर्षाची सूट मिळणार आहे। एक सर्व्हिसमॅनला 5 वर्षाची सूट मिळणार आहे। आणि जे कोणी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मधील रेग्युलर कर्मचारी असतील त्यांना 10 वर्षाची, त्यासोबतच जे कोणी दिव्यांग उमेदवार असतील त्यांना पण 10 वर्षाची इथं सूट मिळणार आहे। पुढे इम्पॉर्टंट डेट जर पाहिला तर 28/8/2025 रोजी हे ऍप्लिकेशन ओपन होणार आहे आणि 27/9/2025 पर्यंत हे ऍप्लिकेशन चालणार आहे। त्याच्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर माहिती मिळेल, त्याच पद्धतीने आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला माहिती देऊ। सॅलरी जर बघायला गेली तर तुमचं पे स्केल हे 40,000 3% दरवर्षी इन्क्रीमेंट होईल आणि 1,40,000 एवढं इव्हन लेवलला तुम्हाला असणार आहे। अप्रॉक्सिमेटली तुमचं 13 लाखाचं CTC असणार आहे, 13 लाखाचं चांगलं पॅकेज असणार आहे। त्याच्यामध्ये तुमचं बेसिक पे, DA पर्क्स असतील 35%, HRA CPF ग्रॅज्युएटी मेडिकल बेनिफिट्स या सगळ्या तुम्हाला जे आहेत तर ते इथं मिळणार आहे। पुढे सिलेक्शन प्रोसेस जर पाहिली तर याच्यामध्ये कुठलीही परीक्षा होणार नाही आहे। तुमचं शॉर्ट लिस्टिंग होणार आहे गेट 2023 24 आणि 25 च्या स्कोर वरून, आणि इक्वल वेटेज दिले जाणार आहे गेट सगळ्या वर्षांना, असं नाही की याचं वेटेज असं। त्याच्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन व्हेरिफिकेशन होणार आहे। पहिले तुमच्या गेट नुसार बोलवलं जाणार आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, एक फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। आणि जर समजा या मेरिट लिस्ट मध्ये काही उमेदवारांचे स्कोर हे सारखे येत असतील तर गेट नंतर पुढचं ज्याचं वय जास्त असेल त्याला घेतलं जाईल, आणि हे पण सारखं आलं तर तुमच्या डिग्रीमध्ये जेवढे काही गुण असतील त्याच्यानुसार तुम्हाला इथं सिलेक्ट केलं जाणार आहे। ऍप्लिकेशनसाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन करिअर या टॅब मधून अप्लाय करायचं आहे। आणि ऍप्लिकेशन फीज आपल्याला इथं 300 रुपये जे आहेत तर ते बघायला मिळते। त्यासोबतच SC ST दिव्यांग, एअरपोर्ट अथॉरिटीचे अप्रेंटिस आणि फिमेल यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीची जी आहे तर ती परीक्षा शुल्क इथं नसणार आहे। त्यासोबतच फक्त भारतीय कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकतात। त्यासोबतच फॉल्स डिटेल्स कोणी टाकू नये, आणि कोर्टचं ज्युरिडिक्शन असेल तर दिल्ली जे आहे तर ते कोर्ट ज्युरिडिक्शन इथं असणार आहे। तर अशा पद्धतीने जे आहे तर ते आपण या जाहिरातीविषयी माहिती पाहिलेली। आणखी काही माहिती जाणून घ्यायची असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। इग्नाइट अकॅडमीच्या या इंडिपेंडन्स डे निमित्तच्या सेलचा तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्या। भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।